घरगुती गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ अखिल भारतीय जनवादी महिला संघटना जिल्हा सोलापूर यांच्या वतीने जिल्हा परिषद परिसरात अनोखे आंदोलन करण्यात आले। महिलांनी चूल पेटवून रस्त्यावरच स्वयंपाक करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा दिल्या। अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन व गॅस तुटवडा वाढल्याचा आरोप करत गॅस दरवाढ रद्द करावी, गॅसचा नियमित पुरवठा करावा अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या। आज अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं पूर्ण देशभरातून ह्या जिल्हा पातळीवर आम्ही हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आता 6 हप्ते झालेले आहेत। या युद्ध चाललेलं आहे अमेरिका आणि इराक ह्या संदर्भातलं। यामध्ये भारतामध्ये गॅस तुट होता। आता जे निवेदन दिलं जेव्हा कलेक्टर साहेबांना भेटलं तर ते म्हणतात की आम्हाला गॅसची काय तुर्तता नाही आहे, आम्ही ते रेग्युलर करूया म्हणून। आज 25 दिवस झालेले आहे गॅसची सिलेंडरचे नंबर लावून। आता म्हणतात की 41 दिवस। आता ज्यांचे कनेक्शनला जोडच नाही आहे, ज्यांना मिळत नाही आहे गॅस, गॅसला सांगितलं तर तिने म्हणतं नाही आहे। आता 900-1100 रुपये गॅस कुठे देणार? आज आता बेरोजगारी बेकारी इतकी वाढलेली आहे। आता गॅसचंच पाठीमागं हे खूप धोरण आहे। आता रिक्षाला कुठं सुद्धा गेले तर त्यांचे गॅसचे वाढलेले आहे। मध्ये गरीब लोकांना आम्हाला 200चं काम मिळत नाही, आम्ही 200 रुपये रिक्षात घालू शकत नाही आहे। आज जे कामगार आहेत जे हॉटेलमध्ये खातात त्यांना सुद्धा ते जेवणाचा प्रश्न झालेला आहे। आज आम्ही जनवादी महिला संघटनेनं जिल्हा परिषद समोर गेट समोर आम्ही चूल पेटवलेला आहे, लाकड लावून इथं भाकऱ्या सुद्धा केलेल्या आहेत। तर भाकऱ्या करून इथं आम्ही सरकारला निवेदन देणार आहेत की आम्ही चुलीवरचं जेवण आहे, गॅस आहे, आम्हाला ताबडतोब आम्हाला गॅसची पुरवठा झाले पाहिजे। घरगुती गॅस असू दे, हे सर्व गॅसमध्ये आम्हाला कमी दरानं। आता मोदी सरकारने काय म्हणलं निवडून येताना 2014मध्ये अच्छे दिन लाने वाले सरकार म्हणलं की आम्हाला पहिले 400 रुपयाला गॅस मिळत होतं, आज 1100 रुपये, 950 रुपये, 1200 रुपये वेळेवर भेटत नाही आहे। विजामध्ये दलाली 3000, 3500, 4000 म्हणजे आमची आमदानी नाही तेवढी, आम्ही बाहेरनं कुठनं आणणार? या प्रश्न आमच्या महिलासमोर प्रश्न आहे। ताबडतोब सरकारनं पाव उचलले तर बरं आहे, नाहीतर आम्ही रस्त्यावर ज्यांनी आमदार खासदार मंत्री असेल यांना आम्ही बाहेर पडू देणार नाही। या जनवादी महिला संघटनेची भूमिका। यावेळी दरवाढ रद्द करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। गॅस ताबडतोब मिळालेच पाहिजे, गॅस ताबडतोब मिळालेच पाहिजे, घरगुती गॅस ताबडतोब मिळालेच पाहिजे, गॅसचे दर कमी झालेच पाहिजे। मोदी सरकार होश में आओ, मोदी सरकार की धड़कशाही नहीं चलेगी। अरे युद्ध नको, शांतता पाहिजे, अरे युद्ध नको, शांतता पाहिजे, अरे घरगुती गॅस ताबडतोब मिळालेच पाहिजे। जे भ्रष्टाचार करतात त्याला ताबडतोब कारवाई झालीच पाहिजे, गॅसची भ्रष्टाचार करणाऱ्या ताबडतोब कारवाई झालीच पाहिजे। आणि महिलांनी रस्त्यावरच जेवण करून आपला निषेध व्यक्त केला। दरम्यान मागण्या तातडीने मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला। या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झाले होते।